तर सगळ्यांचं एक प्रॅक्टिकल घेऊ आपण. पण थोडं थिअरी शिकवतो. एक्सटेन्शन लिहून घ्या. विल एक्सप्लेन लेटर. PDF पण देईल मी तुम्हाला. काही काही गोष्टी असतात. हाऊ टू अंडरस्टँड इन फ्रंट एंड. कॅशे कुकी कॅशे एक एक पॉइंट लाव. कुकीज सगळ्यांना स्क्रीन दिसते ना माझं. टोकन स्टोरेज पहिले एक सिंपल कन्सेप्ट लिहून घ्या. व्हॉट इज अ ब्राउझर. त्याचा आन्सरला मी सांगतो. 3 पॉइंट शिकू आज. थोडस JSX वगैरे शिकू. त्याचे नोट्स देईल मी डायरेक्टली. What is a browser? Browsers can multiple browsers like Chrome, Firefox, Edge, Safari. Chrome, Firefox, Edge, Safari is a software. Chrome, Firefox, Edge, EDG, Edge. Chrome, Firefox, Edge, Safari. Safari browser Apple मध्ये यूज होतं मोस्ट ऑफ द. फायरफॉक्स ओपन सोर्स आहे. क्रोम पण ओपन सोर्स आहे जे तुम्ही यूज करताय. is a software that lets user access the websites. Is a software that lets user access the websites. Is a software that lets user access the websites. स्क्रीन दिसते ना माझी. Okay. Software that lets user access the websites beside display the web pages. Beside display the web pages. Beside display the web pages, it also store the data locally. Also store the data locally to improve the performance and maintain the user session.
improve the performance and maintain the user session. It store the data locally to improve the performance and maintain the user session. What is a cache? Lasa. What is a cache? Answer la cache is a store the static resources. Cache store the static resources locally. Cache store the static resources locally to store the browser. So the browsers does not download them every time. To store the browser does not download every time. Example आता असं खाली. First images, दोन CSS file, third JavaScript, files, fourth font and partial videos जे तुम्ही युट्यूबला वगैरे बघतात. एक डायग्राम काढा. दिस इज युअर ब्राउझर. मी जसं लिहितो तसं लिहून घ्या. दिस इज युअर सर्व्हर and what downloads. HTML, CSS, JS, images, store in cache. याला म्हणतात आपण असा बॉक्स करायचा वरती याला आणि इथे लिहायचं फर्स्ट विजिट. असं खाली आता ब्राउझर load CSS, load JS, load images from cache. आय थिंक सांगितलंय तुम्हाला पण एकदा रिकॉल करून देऊ तुम्ही. याला असं बॉक्स करायचा परत लिहायचं सेकंड विजिट. लिहिलं सगळ्यांनी. डन. ओके. त्याला खाली बेनिफिट्स. फर्स्ट बेनिफिटला फास्टर द पेज लोडिंग. faster page loading,
लेस बँडविड्थ usage, लेस bandwidth usage, faster the page loading. Second है less bandwidth usage. Third là better user experience. Better user experience. तर इथं लक्ष द्या माझ्याकडं. हे लिहिलंय काय? खाली. This is your phone. नाहीला चौकोनी झाला ते फोन तर. Suppose this is your phone. तर याच्यात तुम्ही काहीतरी समजा असं www एखादी वेबसाईट URL ओपन केला. इथं तुम्हाला दिसतंय जसं की शॉपिंग कार्ट वगैरे यूज केलं तर असं काहीतरी लाईन्स डब्बे वगैरे दिसते. ह्या ब्राउझरच्या बिहाइंड द सीन जे पण असतात JS फाईल, HTML, CSS ही एकदा सर्व्हरला इथं सर्व्हर आहे समजा तुमचा असं. हे सर्व्हर आहे. या सर्व्हरला जेव्हा रिक्वेस्ट जाते ना तेव्हा जिथून इथं रिस्पॉन्स येतो. ह्या रिस्पॉन्स मध्ये डेटा राहतो तो हा ब्राउझरला लोड होत असतो इथं या ब्राउझरला. तर ब्राउझरला जेव्हा डेटा लोड होतो त्याच्यानंतर जेव्हा सेकंड टाइम जेव्हा रिक्वेस्ट पाठवते आणि तेव्हा जो रिस्पॉन्स जेव्हा रिटर्न करतो सेकंड टाइम जेव्हा रिस्पॉन्स येतो ब्राउझरकडून तेव्हा फक्त लोडिंग डेटा असतो जो म्हणजे HTML CSS फर्स्ट टाइमच लोड होऊन जातं याच्यामध्ये. मल्टिपल टाइम्स लोड करायची गरज नसते याच्यामध्ये. सेकंड टाइम फक्त जो पण न्यू फेच डेटा असतो समथिंग तेवढाच रिटर्न करत असतो ब्राउझर. कारण प्रत्येक वेळेस HTML CSS ही सेम राहणार आहे. दॅट्स वाय. तर कॅशेचं जर एक्झाम्पल बघायचं झालं ना जसं युट्यूबचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला समजा जसं मी इथं सांगितलंय वरती पार्शली वगैरे व्हिडिओ पण हे करतात ते पार्शली जसं व्हिडिओ वगैरे या गोष्टी करतात समजा. पार्शली व्हिडिओ वगैरे जर तुम्ही आता युट्यूबला बघत असाल ते व्हाईट जे येतं त्याला बफर वगैरे म्हणतो आपण. तर तो काय करत असतो ब्राउझरला जेव्हा पॅकेट्स येतात चंक मध्ये जसं मी एक एक्झाम्पल घेतलं होतं बॅकएंड कडून तुम्हाला की जर एखादा लार्ज अमाऊंट ऑफ फाईल आहे ती तुम्ही सेंड करताय तर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात. आयदर यू हॅव टू सेंड विथ होल द डेटा डायरेक्टली पूर्ण 2 GB ची फाईल सेंड कर नाहीतर पार्शली ती फाईल चंक मध्ये सेंड करते. फाईल FS मॉड्यूल मध्ये आपण बघितलं होतं. तर सिमिलर काइंड ऑफ ब्राउझर पण काय करत जेव्हा चंक मध्ये डेटा रिसिव्ह होतो ना
तर तो पार्शली लोड करत असतो त्या व्हिडिओ फ्रेम मध्ये. कुठल्या पण वेबसाईट्स मध्ये वगैरे जेव्हा तुम्ही जातात तेव्हा. जसं की हा तुमचा व्हिडिओ वगैरे तुम्ही असं प्ले केला युट्यूब वर, असं हा तुमचा इथं असा व्हिडिओ चाललाय समथिंग, इथं जे असं येतं का व्हाईट लाईन येतात थोडी असे व्हाईट व्हाईट व्हाईट, म्हणजे हा ऑलरेडी व्हिडिओ प्लेड आहे. हा व्हिडिओ प्लेड, इथं व्हाईट जे लाईन्स असतात ते बफरिंग जे झालेलं असतं, हा पार्शली व्हिडिओ म्हणजे चंक वाला व्हिडिओ जो असतो तो ब्राउझर कडे आलेला असतो आणि तो व्हिडिओ लोड होत असतो इवन यू आर डिस्कनेक्टेड विथ इंटरनेट. ओके, त्याला कॅशिंग म्हणतो आपण. कॅशिंगचे 2-3 फायदे असतात, की तुम्हाला जर एखादा सर्व्हर आहे समजा असं, आणि एक तुम्ही युजर आहे, दिस इज युअर युजर, तुम्ही जर मल्टिपल टाइम एकच डेटा मागताय, मला व्हिडिओ 1 पाहिजे, आणि तुम्हाला त्याच्यात व्हिडिओ 1च रिस्पॉन्ड करतो, जसं आपण डेली जाऊन एकच गोष्ट रिपीट इश्यू करतात. इथं रेडिस नावाचा एक डेटाबेस असतो. हा रेडिस डेटाबेस काय करतो, जर सेम काइंड ऑफ रिक्वेस्ट मल्टिपल आली तर याच्यामध्ये ह्या डेटाबेस मध्ये काय करतात ते स्टोअर करतात, आणि त्या डेटाबेस मधून जेव्हा पण ही रिक्वेस्ट येईल ही मेन सर्व्हरला न जाता रेडिस मध्ये चेक करते आणि इथूनच रिस्पॉन्ड करते. याचं आर्किटेक्चर मी सांगतो. समजा दिस इज यू, दिस इज युअर सर्व्हर, नीट लक्ष द्या इथं. चेंज करतो. दिस इज युअर सर्व्हर असतो. समजा रेडिस एक डेटाबेस आहे यांचा, याला कॅशे पण म्हणतात, कॅशे डीबी पण म्हणतात. आता हा डीबी काय करत असतो, जेव्हा तुम्ही इकडून रिक्वेस्ट पाठवली, ही गेली सर्व्हरला, आणि सर्व्हर मध्ये तुम्ही एकच रिक्वेस्ट टाकताय, म्हणजे मला माझं प्रोफाईल पिक्चर दाखव, किंवा मला असं एक व्हिडिओ दाखव, तर मल्टिपल रिक्वेस्ट आल्या समजा, हा तुम्ही, हे तुम्ही, समजा हे मल्टिपल युजर्स आहे, 2-3, यांनी पण सेम रिक्वेस्ट पाठवली, यांनी पण सेम रिक्वेस्ट पाठवली. पण आता रिटर्न मध्ये जेव्हा, आता रेडिस मध्ये काय होतं की बाबा ह्या व्हिडिओच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट येत आहे, दिस इज युअर मेन सर्व्हर. ब्राउझर मध्ये पण सेम असतं. आता 3 रिक्वेस्ट आल्या सेम आहे, मग तो काय करतो, याची जी एंट्री असते ना, याचा जो व्हिडिओ आहे ना, याची जी लिंक वगैरे असते किंवा तो जो सोर्स असतो तो इथं स्टोअर करतो ह्या डेटाबेस मध्ये. जेव्हा केव्हा ह्या यांची रिक्वेस्ट येणार इकडून अशी, तर ती पहिली डायरेक्ट रेडिस मध्ये जाणार आणि इथूनच रिस्पॉन्ड करणार. हे ज्या मेन सर्व्हरला रिक्वेस्टच जात नसते, हे सगळ्या रिक्वेस्ट इथून रिटर्न होतात ह्या डेटाबेस मधून. तर याला म्हणतात कॅशिंग. तर सेम ब्राउझर मध्ये पण कसं होतं की तुम्ही नॉर्मल पर्सन आहात समथिंग, नॉर्मल एक युजर आहे, त्याने मल्टिपल टाइम्स सेम रिक्वेस्ट करतोय तो टू द सर्व्हर. तर सर्व्हर काय करतो, फर्स्ट टाइम तुम्हाला डेटा सेंड करून टाकतो सगळं. नेक्स्ट टाइम ब्राउझर काय म्हणतं की बाबा माझ्याकडं JS ची फाईल आहे, CSS ची फाईल आहे, HTML ची फाईल आहे, रॅदर दॅन तुझ्याकडे जर काही असेल नवीन न्यू, तेवढंच मला रिस्पॉन्स कर. यांनी काय होतं, बेटर परफॉर्मन्स होतो. म्हणजे जसं मी काल बोललो होतो की एखाद्या ह्या ब्राउझरचं जे पेज असतं, हे रिलोडिंग साठी कॉस्टली राहतं, कारण याच्यात GUI इंटरफेस, ग्राफिकल इंटरफेसचा जास्त इस्तेमाल नाही करावा, म्हणून आपण रिएक्ट पण शिकतोय. कंपोनंट जे काल मी शिकवलं तुम्हाला, की भाई जेवढं जेवढं पोर्शन आहे तेवढंच मला सेंड कर. तर सिमिलर काइंड ऑफ थिंग आहे कॅशिंगचं पण तसंच असतं, की इफ द मल्टिपल टाइम्स यू आर डुईंग द सेम थिंग, यू आर ऍक्सेसिंग द सेम थिंग, इट शुड बी रिटर्न. और ब्राउझर काय करतं, त्याला डाउनलोड करून घेतं.
कधी कधी तुम्ही जर बघितलं एखाद्या मोबाईल ऍप मध्ये इंटरनेट कनेक्टेड नाहीये, स्पॉटीफाय जर बघितलं समजा, आता मी एकच गाणं प्ले करतो डेली समजा, तर ते काय करतं, कॅश मध्ये ठेवतं माझ्या, कॅश मध्ये, कोणत्या ऍपच्या कॅश मध्ये. जेव्हा मी त्याला जेव्हा मी ते गाणं प्ले करतो का असं, जेव्हा मी ते गाणं, पर्टिक्युलर गाणं प्ले करायला बघतो, तर तो काय करतो, मला ब्राउझर मधूनच रिटर्न करून टाकतो, ऍप्लिकेशन मधूनच. जेणेकरून काय होतं, या ऍप्लिकेशन मध्ये कॅशे राहतो, त्या कॅशे मधूनच तो रिटर्न करून टाकतो ते सॉन्ग. ते सॉन्ग रिटर्न केल्याच्या नंतर, हा, तर मला काय, इंटरनेट जरी डिस्कनेक्ट झालं माझं, तरी आय एम एबल टू प्ले दिस सॉन्ग. त्याला कॅशे म्हणतो आपण. अजून काय होतं, कुकी होता आय थिंक. ठीक आहे, लिहा कुकी. Cookie are the small piece of data stored by browser. COOKIES. Cookies. बिस्किट. काय माहिती, बिस्किटचं डायग्राम नाही येत मला. पार्लेजी बिस्किट माहित होतं मला, ते पण जाऊ दे. Cookie are the small piece of data stored by browser. Cookie are the small piece of data stored by browser. Small piece. Cookie are the small piece of data stored by a browser and automatically send with matching request to the server. Automatically send with matching request to the server. Cookie are the small piece of cookie are the small piece of data stored by browser and automatically send with matching request to the server. समजा एक्झाम्पल, युजर लॉगिनचं एक्झाम्पल घेतलं समजा. सर्व्हरनं एक सेशन असतं, ते सेट केलं समजा, सेट कुकी, ब्राउझरच्या इनसाइड बरं, मी ते सेशन आयडी दिली, सेशन आयडी रॅन्डम युनिक आयडी जनरेटेड बाय सर्व्हर, आणि ते ब्राउझरला स्टोअर केले आपण. मेमरी सारखं, ब्राउझरची मेमरी तुम्ही म्हणू शकता याला समजा. आता जेव्हा नेक्स्ट रिक्वेस्ट येईल माझी, आता ही एकदा जेव्हा मी लॉग इन केलं, ते हे झालं लॉग इन माझं. आता मला प्रोफाईल, जशी मी एक प्रोफाईल आहे समजा, प्रोफाईल /abc.com लिहित जा सोबत सोबत माझं. abc.com ला जसं मी टाकलं, तर ते काय करेल माहिती का, चेक करेल माझी कुकी मध्ये काय डेटा आहे, कोणती सेशन आयडी आहे. abc 1 2 3. तर जेव्हा रिक्वेस्ट पाठवल मी ह्या प्रोफाईलला इथून, तर कुकी हे ऑटोमॅटिकली इन्क्लूड करत असतं.
याच्यासोबत एक जातो टोकन फॉर ऑथेंटिकेशन. तुम्हाला ऍक्सेस जर करायचा असेल तर असं करायचं. डॉक्युमेंट डॉट कुकी इक्वल टू जे पण डेटा तुम्ही सर्व्हर कोणाला जसं युजर नेम इक्वल टू योगेश. रीड कसं करायचं? रीड करायचं. हे प्रिंट होणार व्हॉट एव्हर जे असेल ते. एवढंच असतं याच्यामध्ये. लिहून घ्या. हे एक्झाम्पल असेल या असं खाली लिहित. ज्यांचं लिहून झालं रेज युअर हँड, म्हणजे मला कळेल स्क्रोल डाऊन करायला. शिकू लोकल स्टोरेज. फोर्थ पॉइंट लोकल स्टोरेज. लोकल स्टोरेज डेटा परमनंटली अंटिल द युजर क्लिअर्स. म्हणजे लोकल स्टोरेज मध्ये जेव्हा आपण डेटा स्टोअर करतो इज नथिंग बट द डेटा मेमरीज असते ब्राउझरची. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी डेटा स्टोअर करता, पण त्याला कोणी पण क्लीन करू शकतं. ब्राउझरवर राईट साईडला 3 टॉप बटन असतात. तिथं कॅशे कुकी क्लीन करण्याचं सेटिंग मध्ये जाऊन एकदा बघायचं. ब्राउझर थोडं एक्सप्लोर करा, राईट क्लिक मारून इन्स्पेक्ट करा, F12 वर जाऊन बघा त्याच्यात कशा कशा फायली आहे, कुठल्या कुठल्या फायली आहे, नेटवर्क टॅब कुठे आहे, काय आहे. थोडं हे मॅन्युअली एक्सप्लोर करा. लोकल स्टोरेजचे डेफिनेशन स्टोअर द डेटा परमनंटली अंटिल द युजर क्लिअर इट. लिहा असं, स्टोअर द डेटा परमनंटली. आवाज नाही येते का माझा? Store the data permanently until the user clear it. काय रेज करताय हँड धीरज? लिहिलंय? ओके.
पण बार बार येते यार. जानवी. ठीक आहे. नेक्स्ट लोकल स्टोरेज लिहिलाय, त्याचे डेफिनेशन असे लिहा. लोकल यस कॅपिटल काढायचं. स्टोरेज डॉट सेट आयटम. असं मी सेव्ह केलं समजा ब्राउझर मध्ये. हे कोड मध्ये लिहू शकतो तुम्ही. रीड असं करणार याचा. डॉट गेट आयटम. डिलीट साठी इथे एक मेथड आणणार समजा. हे सेम ॲज इट इज. रिमूव्ह आयटम. आणि हे सगळं क्लीन करायचं असेल तर, ब्राउझर क्लिअर करायचं असेल तर, हे जे असतं ना इथं, JWT टोकन जे असतं ते स्टोअर करत असतो आपण. या मेथड मध्ये दिस इज फॉर द स्टोरेज. टोकन स्टोरेज इथं करतो, रिट्राय इथं करतो आपण, डिलीट करायचं, रिमूव्ह, पूर्ण डेटा क्लीन करायचा असेल तर इथं, तर इनकॉग्निटो मोड पण म्हणतो. तुमच्या ग्रुपवर एक फाईल टाकतो मी. ग्रुपचा ग्रुपवर एक फाईल टाकलेली असून श्लोकनी आता JSX तेच सांगणार आहे. हे बिफोर गोइंग जम्प टू द रिॲक्ट पार्ट,
हे ब्राउझर हे सिलेबसचा पार्ट नाहीये, पण हे लक्षात ठेवा. काही काही गोष्टी असतात, जसं की ही जी कॅशे असते, रिपिटेशन जे टास्क राहतं ब्राउझर त्याच्यात ऑटोमॅटिकली स्टोअर करून घेतं. कुकी पण मेमरी, ही पण मेमरीच असते ब्राउझरची. या कॅशे मध्ये रिपिटेशन जे टास्क असतं, HTML CSS जे ऑलरेडी सेम राहतं फॉर द एव्हरी वेबसाईट अँड एव्हरीथिंग, त्यांच्यासाठी जे कॉमन गोष्टी असतात त्या कॅशे मध्ये स्टोअर करतो. रिपिटेशन टास्क असतं. कुकी मध्ये आपल्याला काही टोकनायझेशन किंवा सेशन आयडी वगैरे स्टोअर करायचं असं, जे थोडासा इसेन्शियल डेटा आहे समजा, जरा क्रेडेन्शियल टाईप, त्याच्यात स्टोअर करतो. टोकन लोकल स्टोरेज मध्ये स्टोअर करतो आपण, जे की ही मेथड सांगितली तुम्हाला मी, ह्या वाला 4 मेथड्स याच्यामध्ये. आणि हे टोकन याच्यात पण स्टोअर करता येतो कुकी मध्ये सुद्धा ऍज वेल, पण प्रेफर करतात लोकल स्टोरेज मध्ये. JSX is a syntax. JSX is a syntax extension for the JavaScript. JSX is the syntax extension for the JavaScript. Let you write the HTML like a code. Let you write HTML code. Rule असल्या rules next line मध्ये one parent element rules ला डॅश करून, जसं PDF ओपन करून पण लिहू शकता, तेच सांगतोय मी. Rule one parent element, comma user class name, comma camel case attribute, user class name, user class name, camel case attribute, expression insights. Let's example असं. जसं लिहिलं मी, constant योगेश. फंक्शन कसं लिहितो आपण, h1 tag, hello world स्लॅश राहते इथं. बार बार जा जाई काय चाललंय. नेक्स्ट टाइम आउटलुकच्या अकाउंट नाही ना, ऍक्सेसच द्यायचं नाही कोणाला. नो वन कॅन ऍक्सेसेबल द मीटिंग्स ऍज वेल. नो लॉबी, नो शॉबी, नो कुछ. सिस्टम थोडीशी इम्प्रूव्ह करतो मी आता इथं. कंपोनंट्सला, कंपोनंट म्हणजे कंपोनंट काय असतं म्हणतं का, जे पीस ऑफ कोड असतो ना एखाद्या फंक्शनचा, मल्टिपल फंक्शनचा, जसं आपण आता प्रॅक्टिकली एखादं 2 फंक्शन लिहिले, दॅट इज नथिंग बट द कंपोनंट्स. आणि ते पर्टिक्युलरली कंपोनंट्स वी हॅव टू पास टू द अनदर कंपोनंट डेटा, हायर ऑर्डर टू लोअर ऑर्डर.
Components are reusable UI building blocks. Components are reusable UI building blocks. Component are reusable UI building blocks. Functional components are the plain JS function. Functional components are the plain JS function returning the JSX. Functional component are the plain JS function returning the JSX. Compose app by nesting component. सेम नेस्टेड फंक्शन सारखं आहे. कंपोनंट रिटर्न करता JSX फंक्शन, जे फंक्शन वरती लिहिलं होतं मी आता, constant app equal to योग्य something like that, they will returning it. So example आहे फंक्शन हेडर्स. तुम्हाला पीडीएफ वगैरे दिलेली आहे, त्याच्यात बघू शकता तुम्ही कसं काय आहे. त्याच्यात मी डेफिनेशन लिहून देतो, फक्त एक्झाम्पल तुम्ही तुमच्या लिहून घ्या. कंपोनंट्स कसे असतात की लाईक दॅट, एखादं फंक्शन आहे समजा, हेडर मध्ये काहीतरी लिहिलंय तुम्ही आणि ते हेडर रिटर्न करायचंय, पण हेडरचा कोड दुसऱ्या फंक्शन मध्ये दिलेला, मतलब दोन फंक्शन आहे, एक फंक्शन त्या पर्टिक्युलर फंक्शनला दुसऱ्या फंक्शनला रिटर्न करतं. इथं काय होतं, कंपोनंट्स रिटर्निंग द JSX. JSX is nothing but the functions. थर्ड ला props, PROPS, props. Props. Props are read-only inputs. Props are the read-only inputs. Props are the read-only input based on the parent-child. Based on the parent-child. Parent to child, sorry. Props are the read-only input passed from the parent to child. Passed from the parent to child. And destructure for the readability. Destructure for the readability. Use props to make the component reusable. Use props to make the component reusable. HTML CSS चे जे टॅग्स असतात, त्याच्या डायनॅमिक व्हॅल्यू आपण स्टोअर करत असतो आणि ते डायनॅमिक व्हॅल्यू रिटर्न करण्याचं काम असतं. प्रॉप्स म्हणजे एक नेस्टेड आहे. पहिला असतं JSX, इट इज अ प्लेन फंक्शन. प्रॉप्स इज अ HTML टॅग्स दॅट इम्बेडेड द समथिंग, आणि कंपोनंट ते डेटा रिटर्न करत असतं फ्रॉम वन कंपोनंट टू द अनदर कंपोनंट. हे तिघांचं कॉम्बिनेशन असतं. स्टेट असते की एक कंपोनंट आहे समजा, एक पर्टिक्युलर कंपोनंट आहे, स्टेट जे शिकवतोय याच्यात म्युटेबल डेटा असतो. म्युटेबल आणि अनम्युटेबल डेटा म्हणजे काय? म्युटेबल डेटा म्हणजे वी कॅन चेंज दॅट पर्टिक्युलरली डेटा. जसं लेट ए इक्वल टू 10 लिहिलं, नंतर ए इक्वल टू जर मी 20 लिहिलं, तर ए ची व्हॅल्यू काय होणार? 20. सो इट इज अ चेंजेबल द डेटा. That is, we can say as a mutable things. Yeah, state store the mutable data. State store the mutable data. Use state return. Use states return values and set values. अरे मध्ये लिहितात ते values and set values.
use the functional update when the base on the previous value. Functional update when the base on the previous value. एवढंच असतं स्टेट्स मध्ये की म्युटेबल डेटा असतो तो पास करतो तुम्ही वन स्टेट टू द अनदर स्टेट. नेक्स्टला इव्हेंट्स, EVENTS, इव्हेंट्स. इव्हेंट लिहिताना कॅमल केस मध्ये लिहायचा असतो. जसं ऑन क्लिक बटन, ऑन चेंज बटन, तर ON स्मॉल राहणार, CLICK असं लिहून दाखवतो मी तुम्हाला. जसं ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही इव्हेंट, जसं एखादं फंक्शन घेतलं ऑन क्लिक CLICK, हे सी कॅमल केस मध्ये असणार आहे. कॅमल केस म्हणजे कसं असतं, समजा माझं नाव लिहायचं मला YOGESH आणि पुढे लिहायचं मला लाईक सॉफ्ट इंच, हे झालं पूर्ण स्मॉल मध्ये. याला कॅमल केस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहिले लेटर असतं स्मॉल, जो नेक्स्ट वर्ड स्टार्ट होणार तो असणार कॅपिटल, नंतरचा जो नेक्स्ट वर्ड असणार तो कॅपिटल. म्हणजे जो पण शब्द राहतो त्याचा पहिला वर्ड, म्हणजे पहिला वर्ड स्मॉल असतो, हा कॅपिटल राहणार आणि हा पण कॅपिटल राहणार. यालाच कॅमल केस म्हणतात याला, दुसरं काही नसतं याच्यामध्ये. तर जसे फंक्शन असतात, जसं ऑन क्लिक हे फंक्शन झालं, त्याच्यानंतर दुसरं फंक्शन घेतलं मी, समजा ऑन चेंज. You see, this is a camel case, this is a camel case. ऑन सबमिट एक असतं बा इव्हेंट, हे जे असतं ऑन क्लिक म्हणजे याच्यावर क्लिक केल्यावर काहीतरी तुम्ही फंक्शन कॉल करणार. ऑन चेंज म्हणजे एक फंक्शन कॉल करणार. हे कॉलिंग, हे जे असतं ना, हे डबल कोट, हे कॉलिंग म्हणतात त्याला. जसं तुम्ही आपण शिकलो होतो, एक फंक्शन घ्यायचं असं लिहायचं काहीतरी. curly braces ओपन, curly braces क्लोज, C इक्वल टू A प्लस B, रिटर्न करायचं C. हे फंक्शन ABC कॉल केलं, हेच इथं करतोय आपण. काय अजून, JSX राहिला आपला, आय थिंक API कॉल करायचे ते नंतर शिकवते. मॅप हे राहिलं होतं आपलं शिकायचं आहे ना. म्हणजे मॅप फंक्शन सांगतो मी तुम्हाला एकदा. लक्षात द्या सगळ्यांनी, हे लय मेनली कॉमनली यूज होत. समजा हे तुमचा नंबर आहे, असं कॉन्स्टंट एक नंबरचा ॲरे, 1 2 3 4 5.
हा काय जर मी याला जर मी प्रिंट केलं समजा लॉक केलं असेल तर हे आउटपुट येणार. त्याचा ऑब्जेक्ट टाईप असतो. तर मॅप काय करत असतो माहिती का, मॅपिंग जेव्हा करतो समजा असं लिहिलं मी NUMR नंबर डॉट दिला आणि इथे लिहिलं मॅप. याच्यात एक कॉल बॅक फंक्शन असतं बघा. तुला काय होतं काय बघा, दुसरं पेन यूज करतो मी समजण्यासाठी. आता हा जो ऍरे आहे पूर्ण ही त्याची व्हॅल्यू झाली. हा 0 एलिमेंट, 1 एलिमेंट, 2 एलिमेंट, 3 एलिमेंट, 4 एलिमेंट्स हा इंडेक्स झाला. आता जे इंडेक्सिंग वगैरे चालतो समजा मॅप मध्ये, फॉर लूप मध्ये कसं राहतं, I equal to 0, I is less than AR dot length I plus plus आणि तर कंडिशन असतात. सेम काइंड ऑफ मॅप मध्ये पण होतं. मॅप मध्ये पण बिहाइंड द सीन सेमच कन्सेप्ट होतो, पण याच्यात प्रॉब्लेम असा म्हणजे हे यूज कसं करतात, फॉर लूपचं जे सिंटॅक्स आहे किती मोठं आहे असं, तर वन लाईन शॉर्ट मध्ये लिहू शकतो तुम्ही आणि त्याच्यात काय कंडिशन असेल ते इथे देऊ शकता डायरेक्टली. मला हे रिटर्न पाहिजे. याच्यामध्ये होतं काय, आता हा जो पहिला एलिमेंट आहे जेव्हा मॅप लिहितो मी असं इथं, हे मॅपचे जिथं लिहिलंय मॅप मधून काय करतो, पहिला एलिमेंट उचलतो इथं टाकतो तो नम मध्ये, तोच एलिमेंट नम मध्ये पहिला इथं येतो आणि इथं जसं मल्टिप्लाय बाय 2 केलं तर पहिल्याची व्हॅल्यू काय 1 इंटू 2 किती रिझल्ट आला 2. हा 2 जाऊन स्टोर होतो समजा ए मध्ये, तर हा झाला ए मध्ये पहिला स्टोर, इथं स्टोरिंग सांगतो. हे फॉर लूप सारखंच चालतं. हा पहिला झाला 2 स्टोर, परत हा दुसरा एलिमेंट उचलतो नम मध्ये टाकतो, सेम 2 इंटू 2 इक्वल टू 4. हा 4 परत इथून 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 असा ए मध्ये स्टोर होतो. सिमिलरली 3 इथं नम मध्ये टाकतो, नम मधून इथं आला 2 इंटू 3 6. अब ये 6 फिर से यहाँ से यहाँ जाके फिर यहाँ पे जाएगा, ये 6 आएगा तो आउटपुट आएगा 2 4 6, 4 2 8, 5 2 10. दिस काइंड ऑफ थिंग इसको बोलते हैं मॅप. सिमिलर काइंड ऑफ फॉर लूप सारखंच आहे, बट इट्स व्हेरी व्हेरी efficient way to use it rather than this syntax. हे डायरेक्टली याचा न्यू ॲरे जनरेट होतो, लक्षात ठेवा. हा जो असतो ना, हा न्यू ॲरे जनरेट होत असतो, एक्झिस्टिंग ॲरेला चेंज करत नाही. आता जर मी दोन्ही यांचं जर प्रिंट केलं ना, जसं लॉग ए प्रिंट केला तर हे प्रिंट होईल आणि लॉग नम प्रिंट केला तर हा ॲरे प्रिंट होईल. आउटपुट असं असणार, हे आउटपुट असणार आहे याच, आणि याचं आउटपुट राहणार हे वरच हे वाला. एवढंच मॅप मध्ये. याच्यामध्ये तुम्ही ॲरे ऑफ ऑब्जेक्ट पण यूज करू शकता, जसं समजा जे सांगायची गरज नाही पण सांगतो. दिस इज ॲरे, दिस इज ऑब्जेक्ट,
त्याची ID 1 आहे, असं डेटाबेस वाला समजा असलं काही. झाला ऑब्जेक्ट. सिमिलरली ID 2. पुणे. झाला ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. हा तुमचा ॲरे आणि हे मल्टिपल ऑब्जेक्ट्स. मॅप जर यूज करत असेल तर असं यूज करणार, युजर डॉट मॅप, सेम कॉलबॅक फंक्शन असं असतं. दिस इज अ कॉलबॅक फंक्शन. जे ब्रॅकेट राहते ना याच्यामध्ये, जे ब्रॅकेट लिहिलंय का तुम्ही, याच्यात जर असं ॲरे फंक्शन लिहिलं, दिस इज अ कॉलबॅक फंक्शन. मॅप मध्ये लिहिणार तुम्ही युजर डिव मध्ये पण लिहू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही स्टोर पण करू शकता. जसं की की घेतलं मी, इक्वल टू युजर डॉट आय डी. तर जसं मी युजर डॉट आय डी येणार, तो पहिला हा पूर्ण रो, हा रो इथे येणार युजर मध्ये, आणि युजर मधून मी ऑब्जेक्ट ऍक्सेस करणार, मला रिटर्न होणार प्रिंट. मग हे लॉक करू शकतो मी की हे आउटपुट येईल. असं असतं ॲरे ऑफ ऑब्जेक्ट वगैरे पण. नेक्स्ट 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 टॉपिक लिहा. लिस्ट. फॉर्म्स. कंट्रोल कंपोनेंट्स. Lists are used to display the multiple items. Lists are used to display the multiple items. लिस्ट काय असते? किराणाची लिस्ट तुम्ही बनवता ना, त्यालाच लिस्ट म्हणतात. आणि JS मध्ये जे यूज केलेले समजा, तर मल्टिपल कंपोनंट्सला टुगेदर केलं समजा, एका बाइंडिंग मध्ये ठेवलंय, तीच कन्सेप्ट, सिमिलर काइंड ऑफ कन्सेप्ट यूज केलेली आहे. सगळी रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. असं एक ॲरे डेटा स्ट्रक्चर मधली लिस्ट, दॅट इज अ डिफरंट. ते घुसडसल नाही ते इथंच. जसं समजा तुम्ही ग्रोसरी स्टोअर मध्ये जातात, साखर आहे, पत्ती आहे, किराणा आहे, फ्रुट्स आहे, दीज आर द लिस्ट, आणि ते लिस्ट तुम्ही यूज करता. त्याला LI, HTML मध्ये शिकला असं एक टॅग LI, दॅट इज अ लिस्ट.
we can access them. PDF देऊ का तुम्हाला? Fetch API. जी PDF पाठवतो मी. थोडं एक त्याच्यामध्ये एक हे पण आहे, फिल्टर मॅप वगैरे. त्याचे एक्झाम्पल्स बघून घ्या. त्याच्यात हाय काही नाही असं शिकवण्यासारखं. जसं ॲरेच्या मल्टिपल मेथड्स बघा म्हणलो तुम्हाला. सॉर्ट, सर्च, सिमिलर काइंड ऑफ थिंग आहे. मॅपचं पण असतं. चेनिंग वगैरे करू शकतो आपण. रेडिओ बटन, सिलेक्ट कंट्रोलर्स. त्याच्यामध्ये एक फेच नावाची एक मेथड असते, युजर इफेक्ट म्हणून. त्याच्यामध्ये आपण स्टेट फाइंड करतो आणि जर एखादा तुमच्याकडे URL वगैरे असेल, तिथून आपल्याला त्या URL ला हिट करून डेटा रिटर्न करायचा असतो. फेच डॉट देन जसं प्रॉमिस शिकलो होतो ना, सेम कन्सेप्ट आहे ती. चालतंय, ठीक आहे. PDF सेंड करतो, तेवढं बघून घ्या. प्रोजेक्ट्स वगैरे रन करून बघितले कोणी कोणी? कोणी कोणी प्रोजेक्ट्स रन केले? रेज हँड. जान्हवी, एक मिनिट. येस जान्हवी, अनम्यूट युअरसेल्फ. येस सर. झालंय रन? हो सर, रन. झालाय. एंड पॉइंट टेस्ट केले? हो सर, ते VS वर पण केलं, ते MongoDB ला कनेक्ट पण झालंय आणि पोस्टमॅन थ्रू बघितलं URL, तर ते पण होतंय. ओके, गुड. धीरज, झालंय सर, ऑल झालंय. काय एरर Postman येतोय? पण झालंय. नाही, एरर नाही येते. जमतंय? हो, झालंय. रन होतंय? हो, पोस्टमॅनने टेस्ट केलंय सगळे एंड पॉइंट्स केलंय. वगैरे? केलंय. थोडासा AI चा यूज करायचा होता, दुसरं काही नव्हतं त्याच्यामध्ये. हो. केलंय. ठीक आहे. पूर्वा, येस सर. काय एरर येतोय? होतंय नाही रन नाही झालं. प्रॉपर? हो झालं. होतंय ना? बाकीच्यांना काय एरर येतोय? आर्या हिंगे, एक मिनिट. काय एरर येतोय आर्या? सर, माझं ते MongoDB शेल आहे ना, ते डाउनलोडच नाही होते. मी खूप वेळा ट्राय केलं, अनइन्स्टॉल करून परत केलं, तरी होत नाही. दोन लिंक दिले होते, एक कम्युनिटी सर्व्हर आणि MongoDB कंपास. ते प्रॉपर झालंय इन्स्टॉल. डाउनलोड. काय एरर येतोय तुला? शेल मध्ये प्रॉब्लेम आहे? हो, शेल मध्ये होतच नाहीये ते.
शेलचा काय प्रॉब्लेम नाही होत तिथं. इन्स्टॉलच होत नाहीये ते. त्यामुळे तिथं कनेक्ट होत नाही MongoDB. अँटीव्हायरस वगैरे का टाकेल त्याच्यात? नाही. मग यायला पाहिजे. त्यांचं कसं झालं? अजून कोणाकोणाच झालं? रेज करा बरं हँड बघू द्या मला. तन्मय कुठे गेला? शिर्के दिशा, समीक्षा, कुणाल, सक्षम होतंय रन? सक्षम अनम्यूट कर तुला. येस सर, रन होते. MongoDB कनेक्ट. एपीआय टेस्ट वगैरे केला? सर एपीआयचं तर नाही केलं, बट VS मध्ये रन झालंय, अजून MongoDB मध्ये कनेक्ट होतंय. PS मधूनच MongoDB ला कनेक्ट होतं ना डायरेक्टली. शेअर कर स्क्रीन तुझी, दाखव काय एरर येतं मला. तुला अलाउ करतो. रेज कर हँड. काय एरर येतोय तुला? परमिशन्स नाही याच्यात. आउटलुकचे अकाउंट्स वगैरे ठेवा, म्हणजे माझ्याकडे बेटर कंट्रोल राहील तुमचे. कोणी येते लॉबी मधून जॉईन करता. काही जरी एरर येतोय ना, थोडस ChatGPT वर सर्च करा. तुम्हाला AI ची सुद्धा सवय लागल्या गेली पाहिजे. when you going to the company or college, फ्युचर मध्ये कोण म्यूट करा रे. कोणी पण येऊन डायरेक्टली असं नको व्हायला. तुमची स्वतःची डिबगिंग स्किल हे झाली पाहिजे. येस तन्मय. थिंक नेटवर्क इश्यू आहे तुझा, आवाज नाही येत आहे. GPT करून सॉल्व्ह झालं. असं तेच आता येतंय करायचं. ऐकलं आम्ही. ChatGPT वगैरे थोडस यूज करायचं, कारण काय मी सॉल्व्ह करून देणार बरोबर, पण तुमची सॉल्विंग स्किल कधी राहणार? अख्खा कोड वगैरे सगळं स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहिलाय, लाईन बाय लाईन जाऊन रीड करा तो कोड. त्याच्यावरच आपण आता एंड पॉइंट्स बनवणार आहे. आजचं सेशनच्या थोड्या नोट्स वगैरे जे असणार आहे ते टाकून देतो तुम्हाला. काय अरे समजलं का? ChatGPT फक्त दुसऱ्यासाठी यूज नाही करायचं, अभ्यासासाठी पण यूज करायचं ते. ठीक आहे. समृद्धी, तुझा काय प्रॉब्लेम आहे? समृद्धी काय इश्यू येतोय? समृद्धी अनम्यूट युअरसेल्फ. तर कनेक्टच होत नाहीये. काय एरर काय येतोय? कनेक्ट होत नाही. कनेक्ट नाही होते, एवढंच आहे. तर डाउनलोड पण केलंय. इन्स्टॉल केलंय दोन्ही तिन्ही पण. सगळं ग्रुपवर लिंक्स आहे. MongoDB Atlasचं पण आहे. केलंच नाही. प्रॉब्लेमच नाही यायला पाहिजे त्याच्यामध्ये. इन्स्टॉल प्रॉपरली केले नसेल तुम्ही.
सर्च करा, काय एरर येतो ते कॉपी करा, चॅट काय जीपीटी करते वर एकदा? जा, पेस्ट. काही पण एरर आला ना, चॅट जीपीटी वर जायचं, पेस्ट करायचं, त्याला विचारायचं. याला डिबगिंग म्हणतात. तुम्ही कुठला पण एरर येतो तुम्हाला असे सॉल्व्ह करणे इथून पुढे. सेल्फ सॉल्वेशनचं पण तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे ते. मी तर सॉल्व्ह करून देईल, नो डाऊट्स. बट यू हॅव टू ट्राय युअर सेल्फ. बाकीच्यांचं झालं बघा, 10-15 लोकांचं तर झालंय ना व्यवस्थित. त्यांचं चालतंय, सगळं चालतंय. मग तुमचं काय नाही, सिस्टमचा काय इश्यू वगैरे. तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल अनइन्स्टॉल शिकावं लागतंय मला. दॅट इज अ वर्स्ट कंडिशन्स. इवन यू आर लाईक हाफ ऑफ द डिग्री. डिप्लोमा झाला म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटरची डिग्री आहे आणि कोणी येऊन तुम्हाला जर डायरेक्टली डोचून गेलं आणि म्हणलं की भाई तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल अनइन्स्टॉल कसं करायचं, हे जर शिकवावं लागतंय, तर असं नको व्हायला. तुमचे जे कझन्स किंवा तुमचे जे अंकल्स आंटीचे जे मुलं असतात ती येऊन तुम्हाला शिकवल. दॅट वुड बी द इन्सल्ट. कार्तिक, कार्तिक अनम्यूट कर. यू आर ऑडेबल बट लाईक हॉरर ऑडेबल. Yes, sir. नाव इज बेटर. काय इश्यू येतोय? काय नाही सर, होते माझी रन. होत आहे का? ओके, डन. चालतंय. हेडफोनचा इश्यू असतो थोडाफार. प्रणव, कुठे गेला प्रणव? प्रणव महांगरे. सॉरी फॉर द स्पेल. आहे का? मीटिंग जॉईन करून सोडून देता का तुम्ही काही जण? प्रणव महांगरे. एक्सक्यूज मी सर. हम्म. बोल. त्याचा मला मेसेज आला होता मगाशीच. त्याचं इथे लाईट नाहीये. सो तो नेटवर्क मध्ये पण नाही प्रॉपर, म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता की माझं माईक आणि कॅमेरा ऑफ राहील. अच्छा, हम्म. मग मीटिंग मध्ये नाही, नेटवर्क पण नाही. मीटिंग अटेंड करते का मीटिंग नाही? मध्ये होता तो, पण मदत ना हम्म. तो इन आउट करतोय मीटिंग मधनं, म्हणजे जॉईन होतोय, लेफ्ट होतोय. अच्छा. हम्म. तर लेफ्ट झालाय मी जेव्हा त्याला कॉल केला तेव्हा. हा, असं बोलू शकतो आपण. आणि स्टुडंट्स पण आज कमीच जॉईन झाले, फक्त 62 स्टुडंट झाले. बाकीचे कुठे गेले? आता जितके मला मेल आले होते 73 मेल आले होते, त्यातले 62 लोक होते जॉईन. आता फक्त 50च आहे. 50 पण नाही, 50च आहे. हा, टोटल काउंट 50 दाखवत आहे. सगळ्यांनी आउटलुकचे अकाउंट रेडी ठेवा, ज्यांचे नसेल. स्पेशली ग्रुप चॅटवर मी परत रिकॉल करतो वाटलंच नाव तुमचे. कोण स्टुडंट आहे बघा. ईशा लोंकार, विजयलक्ष्मी बिराजदार, मयुरी भालेकर, प्रगती थोरात, श्रुती जगताप, वेदांत अतुल जाधव,
समीक्षा पाऊल आणि तनुजा चव्हाण. कोण कोण आहे याच्यातले? रेज युअर हँड. ज्यांचे नावं घेतली मी. मीटिंग्स मध्ये अवेलेबल आहे सध्या. यांच्यातले तीनचे सर जे आहे ना, त्यांनी DM केले मला. त्यांनी त्यांचे आउटलुकचे अकाउंट मला व्हॉट्सअप वरती सेंड केले. फक्त विजयलक्ष्मीचं आउटलुक अकाउंट लॉगिंग नाही होते. तर मी अजून एक सेशन कंडक्ट करणार नाही ही मीटिंग झाल्यावरती. फक्त आउटलुकचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आणि इश्यू करण्यासाठी. 4 ते 5 जण आहे त्यांच्यासोबतच सेशन. बाकीच्यांना नको ऍड करू त्याच्यात. ठीक आहे. आणि ज्यांनी फॉर्म पण नाही भरले त्यांना पण एकदा रिमाइंडर म्हणून एक म्हणतो की जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवायचं आउटलुक अकाउंट. जॉईन करा. का करतोय आपण हे आउटलुकचं? काय गरज आहे जीमेल असल्यावर? हे पण सांगतो तुम्हाला. कसं असतं माहितीये का, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाताय, कुठेतरी काहीतरी काम करताय, इट शुड बी द सेम डोमेन. जसं infinite.com आहे. infinite.com चाच मेल पाहिजे, ऑफिशियल मेल वाटतोय. एखादा तुमच्या मित्रांनी मैत्रिणींनी कोणी कुठून कसं काहीतरी जीमेल पाठवला तुम्हाला, जरा मेल जे येत आहे ना, मेल्स वगैरे, हे जीमेल्स वगैरे, हे का करतो आपण? इट शुड बी इन द सेम फॉर्मॅट. स्टँडर्ड फॉर्मॅट असला पाहिजे. आउटलुकचा अकाउंट तुम्हाला लाईफ टाइम साठी यूज करणं आहे. मायक्रोसॉफ्ट ऑलमोस्ट कंपनी यूज करतात. 95% लोक आउटलुक मायक्रोसॉफ्ट यूज करतात. म्हणून मायक्रोसॉफ्टवर टीम्स मध्ये मीटिंग घेतोय आपण आणि आउटलुकचे अकाउंट घेतोय, जेणेकरून अननोन युजर्स, ते खेळाखेळी, ते सगळं बंद होऊन जाईल तुमचं. आणि ज्यांचे आउटलुक अकाउंट नाही त्यांना मीटिंग सुद्धा जॉईन करता नाही येणार. you should be log in with Outlook account for your Microsoft, आणि मायक्रोसॉफ्ट मध्येच तुम्हाला जॉईनिंग मीटिंग दिसत. तुम्ही तुमची लिंक कॉपी करून दुसऱ्याला जरी दिली तरी ते आम्हाला कळणार. आता ते खेळणं बंद करा. आता बी सिरियस. आता प्रोजेक्ट वगैरे बनवायचे आपल्याला, जरा टॉपिक वगैरे लक्षात ठेवा की सर याच्यावर आपल्याला प्रोजेक्ट बनवू शकतो आपण. तुम्हाला एक कन्सेप्ट पण सांगितली होती मी रिगार्डिंग एखादा प्रॉब्लेम ना, त्याचं सोल्युशन्स वगैरे काढू आणि त्याच्यावरच प्रोजेक्ट बनवू. आतापर्यंत तर कोणाचं काही बोललं नाही मला कोणी. पाऊस खूप जोरात चालू आहे. काळजी घ्या सगळ्यांनी. स्टे होम, घरी राहायचा प्रयत्न करा. रेड अलर्ट दिलाय जरा. ठीक आहे, चलो, दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय.